भारतीय न्याय यंत्रणेत तारीख पर तारीख ही वाक्य आपण अनेकदा ऐकतो. लाखो खटले प्रलंबित असताना सामान्य नागरिकांना न्याय मिळायला अनेक वर्षे वाट पाहावी लागते. पण आता न्यायालयीन व्यवस्थेत एक मोठा बदल होणार आहे. भारत लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयवर आधारित रोबो जजेस वापरणार आहे. हे रोबो जज सामान्य व रोजच्या स्वरूपाचे खटले त्वरित सोडवतील. यामध्ये वाहतूक नियम तोडल्याचे प्रकरण असो, लहान जमीन वाद असो किंवा सोप्या स्वरूपाचे इतर गुन्हे असोत, एआय आधारित न्यायाधीश तत्काळ निर्णय देतील. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचणार आहे. या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती खूप सोपी आहे. एआयला आधीच असंख्य कायदे, नियम आणि आधीच्या न्याय निर्णयांचा डेटा दिला जातो. हा डेटा मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या सहाय्याने अभ्यासला जातो. त्यामुळे जेव्हा एखादे प्रकरण एआय समोर येते तेव्हा काही सेकंदातच सर्व माहितीचा संदर्भ घेऊन योग्य निकाल देणे शक्य होते. अर्थातच एआय रोबो जज हे मोठ्या, गंभीर आणि गुंतागुंतीच्या खटल्यांसाठी वापरले जाणार नाहीत. ते काम मानवी न्यायमूर्तींकडेच राहील. पण रोजच्या छोट्या खटल्यांमध्ये एआय न्यायाधीशांचा वापर केल्याने मानवी न्यायमूर्तींना मोठ्या खटल्यांवर लक्ष केंद्रित करता येईल. यामुळे न्यायप्रक्रियेला वेग येईल आणि न्याययंत्रणेवरील ताण कमी होईल. जगातील अनेक देशांमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. चीनमध्ये ट्रॅफिक वाद मिटवण्यासाठी एआयचा वापर होतो, तर एस्टोनियामध्ये लहान आर्थिक वादांसाठी रोबो जज काम करत आहेत. भारत या शर्यतीत सामील होत आहे. हे निश्चितच न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक पाऊल ठरेल. यात नागरिकांसाठी पारदर्शकता आणि वेग महत्त्वाचा असेल. मात्र प्रश्न असा आहे की मानवी भावना समजण्याची क्षमता नसलेल्या एआयवर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य ठरेल का? न्याय हा फक्त कायद्याच्या अक्षरांचा विषय नसतो, तो न्यायाच्या आत्म्याचा देखील असतो. म्हणूनच एआय हे मानवी न्यायमूर्तींच्या सहायकाच्या भूमिकेत अधिक उपयुक्त ठरेल. आता पाहायचे हे की एआय माय लॉर्ड नागरिकांचा विश्वास कसा जिंकतो आणि न्यायाच्या प्रक्रियेला किती वेग आणतो.